आणि आता आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात एक मोठी बातमी हाती येतेय। राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार अशी माहिती सूत्रांनी दिली। 50% आरक्षण मर्यादेचा अडसर नाही। जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे। पालिका निवडणुकांच्या संदर्भातली ही मोठी अपडेट म्हणावी लागेल। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घ्या। राहुल, राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एका टप्प्यामध्ये होणार आहे असं समजतंय आणि या व्यतिरिक्त नेमकी काय माहिती आहे? येत्या बुधवारी किंवा गुरुवारी अगदी मंगळवारी सुद्धा महापालिकेसाठी अधिसूचना घोषित होऊन आचारसंहिता लागू शकते। फक्त अडचण आहे ती चंद्रपूर आणि नागपूर या दोन महानगरपालिकेतली की जिथे आरक्षणाची 50% पेक्षा अधिकची मर्यादा ओलांडली गेलेली आहे आणि तिथंच थोडासा ताण निर्माण झाला आहे राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारमध्ये। राज्य सरकारचं मत असं आहे की सगळ्याच्या सगळ्या 29 महानगरपालिकाची निवडणूक ही एकाच टप्प्यामध्ये व्हायला हवी। आता तसाही उशीर झालेला आहे, परंतु 50% आरक्षण मर्यादा ओलांडली गेलेली असल्यामुळं नागपूर आणि चंद्रपूर ह्या दोन्हीबद्दलचा अद्याप निर्णय झालेला नाही। पण तो तिढा फारसा वाढेल असं वाटत नाही आणि तसं जर झालं तर मग जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यातल्या बहुतेक सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपून जातील, ज्याच्यामध्ये महानगरपालिकेबरोबर कदाचित जिल्हा परिषदांची सुद्धा घोषणा होऊ शकते। कारण सर्वोच्च न्यायालयानं जे 31 जानेवारीची मर्यादा घालून दिलेली आहे त्या मर्यादेच्या आतच या निवडणुका संपवायच्यात आणि आता आपण डिसेंबरमध्ये आहोत। प्रचारासाठी वेळ, नामांकन दाखल करण्यासाठी किमान 29 दिवसाचा कालावधी लागतो। ते पाहता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आचारसंहिता घोषित होईल महानगरपालिकेसाठी असं दिसतंय आणि नंतर मग या सगळ्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडतील। बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।